डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या येवले येथे धर्मांतराची सिंहगर्जना केल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली. वर्तमानपत्रामधून अनुकूल तसेच प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यांना खुनाच्या धमक्यांची पत्रे येऊ लागली. काही अस्पृश्य पुढाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या या घोषणेस विरोध दर्शवला. परंतु बाबासाहेबांनी या सर्व विरोधांना न जुमानता न डगमगता आपल्या धर्मांतराची मोहीम पुढे चालूच ठेवली. रविवार तारीख 8 डिसेंबर 1935च्या रात्री श्री सोमवंशीय गुरुदत्त प्रासादिक भजन समाजाच्या विद्यमाने 32व्या वार्षिक दत्त जयंती उत्सवानिमित्त मुंबईच्या फोरस रोड जवळील जुनी ढोरचाळ जयरामभाई स्ट्रीटवर एक सभा भरली होती. या सभेत धर्मांतराच्या घोषणेनंतर धर्मांतरावरील मुंबईतले पहिलेच भाषण झाले. या सभेस 10:15च्या सुमारास बाबासाहेब मित्र मंडळींसह मोटारीने आले. बाबासाहेबांच्या आगमनानंतर श्री रेवजी बुवा डोळस यांनी सभेच्या कामास सुरुवात केली. सभेचे अध्यक्ष श्री देवराव नाईक यांनी प्रारंभी लहानसे भाषण केले आणि त्यानंतर सुरुवात टिपणीस यांचे भाषण झाले. सभेच्या अध्यक्षांकडून विनम्रतापूर्वक विनंती केल्यावर बाबासाहेबांनी सुमारे 10,000 जनसमुदायासमोर आपले भाषण केले. सभापती महाशय आणि बंधू भगिनींनो, मला प्रारंभी 1-2 गोष्टींचा खुलासा केला पाहिजे. गेल्या सालच्या उत्सवाला मी आलो नव्हतो. या सालीही असल्या दत्तजयंतीसारख्या उत्सवात भाषण करणं योग्य नव्हे. पण रेवजी बुवांनी हा शेवटचाच उत्सव होईल असं आश्वासन दिलं असल्यामुळं मी आलो आहे. या ठिकाणी धर्मांतरासारख्या विषयावर बोलणेही बरे नव्हे. मला काहीतरी 2 शब्द बोलणे भागच आहे. मी धर्मांतराविषयी माझी मतं निश्चित केलेली आहेत. मी धर्मांतर करणारच आहे, पण थोडा थांबलो आहे तो तुमचा बेत कळावा म्हणून. तुम्ही सर्वच्या सर्व 7 कोटी लोक धर्मांतर कराल तरच मला हवे आहे. एकाही माणसाने मागे राहता कामा नये. थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. 7 कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे. 10,000 मुसलमान झाले, 4,000 ख्रिस्ती झाले तर असल्या फाटाफुटीने अकल्याण होईल. तुम्ही काही थोडे लोक माझ्याबरोबर परधर्मात आलात तर मला तुमचे हित करता येणार नाही. तुम्ही सर्व आलात तर मला तुमचे काही हित करता येईल. सर्वांचा एकच निश्चय व्हावयाचा म्हणजे त्याला वेळ हा लागणारच. तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे. पण ही वेळ मी तुम्हा अस्पृश्यांना दिलेली आहे, स्पृश्यांना नाही. सारे मला विचारायला येतात. तुम्हाला विचारायला कोणी येत नसेल, मला बोलावे लागते. पण त्याचा अर्थ माझा धर्मांतराचा निश्चय बदलणार आहे असा नव्हे. माझा निश्चय पक्का झाला आहे. पण मला तुमचा बेत काय तो कळला पाहिजे. हिंदू धर्म हा धर्म नाही, हा रोग आहे, महारोग आहे. हा रोग हिंदूंना झाला आहे, आम्हाला नव्हे. त्याचा संसर्ग आम्हाला बाधतो आहे. एखाद्यास जर सांसर्गिक रोग झाला तर ज्याप्रमाणे त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येतं त्याप्रमाणे हिंदूंपासून आम्हाला अलिप्त राहिलं पाहिजे. रोग हिंदूंना झाला आहे, आम्हाला नाही. आम्ही अस्पृश्यांनी काय पाप केलं आहे? काही नाही. पापे केली आहेत ती स्पृश्यांनी. त्यांची फळे मात्र आम्हाला भोगावी लागतात, म्हणून आम्हाला दूर गेले पाहिजे. हिंदूंना जर रोगापासून आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांनीही आमच्या मागून यावे. अस्पृश्यता नष्ट करण्याकरता खटपट करा असे म्हणतात, पण ते शक्य नाही. हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही. तो धर्म आहे असे कुणीही मला सिद्ध करून द्यावे. हिंदू धर्म हे एक विष आहे. विषाचे अमृत होणे शक्य नाही. ज्या धर्मातील लोक अस्पृश्य समाजातील माणसांना माणुसकीने वागवित नाहीत त्याला धर्म कसे म्हणावे? विषाचे अमृत करण्याची काही युक्ती कुणाला माहीत असेल तर ती मला त्याने सांगावी. विषाचे अमृत होणेच शक्य नाही. पदार्थ खारट झाला तर तो अळणी करता येईल, आंबट झाला तर तो गोड करता येईल.
पण विषाचे अमृत करणे अशक्य आहे. मी स्वतः स्वयंपाक करण्यास शिकलो आहे. मला कोणाही भगिनी इतका चांगला स्वयंपाक करता येतो. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण काही धंदा न मिळाल्यास बावर्ची तरी होता यावे म्हणून मी स्वयंपाक करण्याचं काम शिकलो आहे. एखादा पदार्थ खारट झाला तर त्यातले मीठ कसे काढावे हे ज्या भगिनींना माहीत नसेल त्यांना मी त्याची युक्ती सांगून ठेवतो. खारट पदार्थ शिजत असताना त्यात एक कागदाचा तुकडा टाकून ठेवावा, म्हणजे तो पदार्थ अळणी होतो. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सर्व काही बदलता येईल, पण विषाचे अमृत होणार नाही. मला परवाच गुजरातीतून एक पत्र आले आहे. त्यातील हकीकत सांगितली तर हिंदू धर्म हे विष आहे याविषयी तुमच्या मनाला खात्री पटेल. गुजरातेत एका गावाला एक जैन विद्यार्थ्यांचं बोर्डिंग आहे. तिथे 20 मुले शिकत असून त्यांच्यावर एक वृद्ध जैन सुपरिटेंडेंट नेमण्यात आलेला आहे. त्या बोर्डिंगाच्या आवारात एक अस्पृश्य जातीचे जोडपे काम करीत असे. त्यांना 3-4 वर्षाचे एक मूल होते. ते पाठीवर बांधून कामाच्या वेळी बोर्डिंगाकडे घेऊन जात. एके दिवशी त्या मुलाला आवारात खेळत ठेवून त्याचे आईबाप कुठेतरी बाहेर कामाला गेले. इकडे मूल खेळता खेळता बोर्डिंगाच्या दारासमोरील पाण्याच्या लहानशा हौदाजवळ गेले. हा हौद 4-5 फूट खोल आणि 2-2.5 फूट रुंद एवढाच होता. दुर्दैवाने ते मूल हौदावर चढले आणि त्याची झेप जाऊन ते पाण्यात पडले. ही गोष्ट बोर्डिंगातल्या 20 मुलांनी आणि त्यांच्या वृद्ध शिक्षकांनी पाहिली, पण त्यांनी काही त्या मुलाला हौदाबाहेर काढले नाही. त्या मुलांनी ही बातमी मुलाच्या आईबापास कळवली. बऱ्याच वेळाने आईबाप आले आणि त्या मुलाला त्यांनी बाहेर काढले. नंतर आईबापाने त्याला इस्पितळात नेले. डॉक्टरने मुलाला तपासले आणि सांगितले की हे मूल 2 तासांपूर्वीच मेलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की त्या 20 जैन मुलांनी आणि त्यांच्या वृद्ध शिक्षकाने त्या मुलाला हौदाबाहेर का काढले नाही? त्याचे उत्तर हेच की ते मूल अस्पृश्य जातीत जन्माला आलेले होते म्हणून. असा हा हिंदू धर्म. त्याच्यापासून माणुसकीच्या अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अस्पृश्यांना हिंदू समाजाकडून कधीही न्याय मिळणार नाही. हिंदू धर्म हा रक्तपितीचा रोग आहे. त्याच्यापासून अस्पृश्यांना आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांना धर्मांतर एवढाच उपाय आहे. नुकतीच नाशिक जिल्ह्यातील नांदूर या गावी घडलेली हकीकत तुम्ही वाचलीच असेल. 2 महारणी बायांजवळ 2 गवताच्या पेंढ्या आढळल्या. धर्मांतराच्या घोषणेमुळे चिडलेल्या मराठ्यांनी त्या बायांवर मराठ्यांच्या शेतातून गवत कापून आणल्याचा आरोप ठेवला. त्या बायांनी पुष्कळ प्रकारे विनवून सांगितले, पण मराठ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी त्यांचा छळ करण्यात आला. पण एवढ्यानेही त्या मराठ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी महारांच्या शेतात आपली गुरेढोरे सोडून दिली आणि महारांच्या उभ्या पिकाची नासाडी केली. अस्पृश्यांना स्पृश्य समाजाकडून अशीच वागणूक मिळत असते. म्हणून म्हणतो की हिंदू धर्म हा नरक आहे. तुम्ही धर्मांतराबाबत कोणता निश्चय ठरविता हे पाहण्यासाठी मी थांबलो आहे. मला तुमच्या पुढारीपणाची जरुरी नाही, कसलीही इतर अपेक्षा नाही. माझी उन्नती करून घेणं माझ्या हातात आहे. माझ्या बरोबर धर्मांतर करावयाचं असेल तर सर्व मिळून या. येथे 1-2 महिन्यात प्रथम मुंबई इलाक्यातील महार लोकांची परिषद भरणार आहे. त्यांचा निश्चय ठरला म्हणजे इतर जातींच्या परिषदा भरविण्यात येतील आणि शेवटी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांची परिषद भरून निर्णय करून घ्यावा लागेल. याला वेळ लागणारच. योग्य तितका वेळ मी तुम्हाला देत आहे. तेवढ्यात काय तो आपला निश्चय करा. धर्मांतर करावयाचे म्हणजे काय करावयाचे ते आजच सांगण्यात अर्थ नाही. ज्यात तुम्ही राहता ते मकान कायमचेच सोडायचे असा एकदा तुमच्या सर्वांच्या मनाचा निश्चय झाला
म्हणजे मग कोणत्या मार्गाने जावयाचे ते सांगू. तुम्ही हिंदू धर्मात राहता कारण तुम्ही निर्बुद्ध आहात. तुम्हाला लाज नाही, शरम नाही, म्हणूनच तुम्हाला माणुसकीची जाणीव झालेली नाही. याचमुळे तुम्ही या धर्मात राहिला आहात. इतके बोलून मी माझं भाषण संपवितो. तो लाइक कीजिए, शेयर कीजिए.